झी 24 तास एक पाऊल पुढे. कपूर परिवारातला हँडसम कपूर म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा हरहुन्नरी शशी कपूर. मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया, मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया, शुक्रिया शुक्रिया. सगळ्यात हटके, आकर्षक व्यक्तिमत्व, सतत हसतमुख. हिंदी चित्रपटांमध्ये काम करून इंग्लिश कपूर म्हणूनही आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा एक रोमॅन्टिक हिरो. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना, दूर दूर बैठे हैं लेकिन प्यार तो फिर भी है ना. बोलो है ना, है ना, है ना. पृथ्वीराज कपूर यांचा तिसरा मुलगा म्हणजे बलबीर राज कपूर अर्थात शशी कपूर. 18 मार्च 1938 ला शशी कपूरचा जन्म कोलकात्यामध्ये झाला. त्याच्या हसतमुख स्वभावामुळे त्याला नेहमीच रोमॅन्टिक रोल मिळत गेले आणि त्याला ओळखही तशीच मिळत गेली. शशी कपूरनं त्याच्या करिअरची सुरुवात पृथ्वी थिएटर्सच्या शकुंतला या नाटकानं केली. 1951 ला आलेल्या आवारा चित्रपटात शशी कपूरनं राज कपूरच्या बालपणाची साकारलेली भूमिका अविस्मरणीय अशीच आहे. अरे तुम यहीं बैठे हो, वहाँ तो सब चॉकलेट और टॉफियाँ खरीद रहे हैं. मेरे पास पैसे नहीं. क्यों, तुम्हें तुम्हारी माँ पैसे नहीं देती? मुझे तो मेरे पिताजी रोज 1 रुपया देते हैं. तुम अमीर हो, हम गरीब. अच्छा तो ये खा लो. नहीं, माँ ने कहा मांग कर कुछ नहीं खाना. मांग कर खाने के लिए मना किया था, छीन कर खा लो. 1950 मध्ये आवारातलं त्यांची भूमिका तर गाजली होती. छोट्या राज कपूरची भूमिका त्यांनी जी केली होती, मला अजूनही त्यातले सगळे विभ्रम, त्याचे सगळं त्याची देहबोली, त्याने ज्या पद्धतीने ज्या धिटाईने ते काम केलं होतं ते कळतं की ते पाणी मूळचं सगळं असं सशक्त पाणी आहे. आणि तिथून त्याची सगळी कारकीर्द सुरू झाली. 1957 मध्ये त्यानं जॉफ्री कॅन्डल यांची टूरिंग नाटक कंपनी जॉईन केली. शशी कपूरनं शेक्सपियरच्या नाटकातील साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. याच दरम्यान जॉफ्री कॅन्डल यांची मुलगी जेनिफर हिच्याशी शशी कपूरची जवळीक निर्माण झाली आणि ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. सुरुवातीच्या काळात कपूर खानदानाचा ब्रँड असल्यामुळं त्यांच्याकडे निर्माता दिग्दर्शकांच्या उड्या पडायच्या. अर्थात त्यांच्याकडे कॅलिबर होतंच. हिंदी सिनेमात शशी कपूरची एंट्री यश चोप्रा यांच्या धर्मपुत्र या चित्रपटाद्वारे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या परिस्थितीवर आधारलेला हा चित्रपट होता. वही हिंदू कल मैं जिनका नेता था आज मेरे दुश्मन. क्यों? सिर्फ इसलिए ना कि आज मैं हिंदू नहीं मुसलमान हूं. हिंदू धर्म ने मुझे त्याग दिया. इस्लाम को मैं जानता नहीं. क्या मेरे जीने का और कोई कारण है? क्या इंसान बिना सहारों के जिंदा रह सकता है? महत्वाचं पिक्चर त्याचं सुरुवातीचं जे आहे ते धर्मपुत्र, जे यश चोप्रांचं पहिलं पिक्चर ॲज अ डिरेक्टर. त्यांनी ते बी आर चोप्राचे धाकटे बंधू आणि चोप्रांकडे ते वाढले. यश चोप्रा तयार झाले आणि त्यांनी पहिलं पिक्चर करायला ते धर्मपुत्र, त्याच्यात त्यांनी काम केलं होतं. त्याच्यात ते हिरो होते आणि ते फाळणीवरती होतं. हिंदू मुस्लिम आणि तो फाळणीचा सगळा संदर्भ असलेला आणि वेगळ्या प्रकारचा एक आपण ज्याला म्हणतो ना की एक चांगली एक व्यक्तिरेखा होती. तो ज्या अर्थी आपण फिल्मी हिरो म्हणतो तसं ते कॅरेक्टर नव्हतं. त्यामुळे त्याला अभिनयच करणं भाग होतं. ते स्टाईलबाजी वगैरे जो नंतर शशी कपूरला माहिती आहे ते तिथे काही नव्हतं. कह दूं तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है, जो बोलो तो जानू, गुरु तुमको मानू, चलो ये भी वादा है.
1960 मध्ये शशी कपूरनं अनेक रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे तो काळ सुद्धा चॉकलेटी हिरोंचा होता, त्यामुळं त्याला तशा भूमिका मिळू लागल्या. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. अरे रह जाएंगे पैसे वाले देखते रह जाएंगे, रह जाएंगे पैसे वाले देखते रह जाएंगे. मेहंदी लगे मेरे हाथ, प्रेम पत्र, मोहब्बत इसको कहते हैं, जुआरी, कन्यादान आणि हसीना मान जाएगी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. बेखुदी में सनम उठ गए जो कदम, बेखुदी में सनम उठ गए जो कदम, आ गए. मात्र यामधील अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्या काळातील अभिनेत्री नंदानं शशी कपूर सोबत अनेक चित्रपट केले. शशी कपूरचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी अभिनेत्री नंदानं त्याच्यावर विश्वास दाखवला. शेवटी सूरज प्रकाशच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले चित्रपटामध्ये सांगितलेली रोमॅन्टिक स्टोरी गोल्डन ज्युबली ठरली. 1965ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील काश्मीरचा राजा, हाऊसबोटवाला आणि मुंबईची नंदा यांची प्रेम कहाणी सांगणारा हा शशी कपूरचा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटातली गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. नंतरच्या अनेक चित्रपटांमध्ये शशी कपूर आणि नंदाची जोडी पडद्यावर आली. खऱ्या अर्थाने स्टार तो तेव्हा झाला. खरा तो स्टार झाला जब जब फूल खिले पासून झाला आणि पुढे तो या सिनेमात खूप मोठा स्टार, 70 मध्ये तो खूप मोठा स्टार झाला. तो तमन्ना की कहानी तो पुरानी हो गई. 70च्या दशकात त्याच्याकडे जवळजवळ 150 चित्रपट होते. त्याच्या कालावधीतला तो सर्वाधिक व्यस्त काळ. तो 3 शिफ्ट काम करायचा. त्याला एकदम स्टारडम आलं, म्हणजे इतकं स्टारडम आलं आणि त्यांनी खूप वाटेल तसे पिक्चर्स करायचा आणि त्याला इतकं 3 शिफ्टमध्ये शशी कपूर त्या काळात काम करत होता. राज कपूरनी त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की आमचा शशी म्हणजे टॅक्सी आहे, कुणी हात दाखवा आणि थांबवा आणि घेऊन जा. टॅक्सी म्हटले होते राज कपूर. आणि शेवटी त्याच राज कपूरनी सत्यम शिवम सुंदरममध्ये त्याला जे स्टारडम आलं होतं, बॉक्स ऑफिसचं त्याला जे वलय आलं होतं शशी कपूरला, त्याचा फायदा राज कपूरने सत्यम शिवम सुंदरमध्ये करून त्याला हिरो म्हणून घेतलं. त्याच्यामध्ये टॅक्सीप्रमाणे शशी कपूरची धावपळ असायची. राज कपूरनं शशी कपूरला सत्यम शिवम सुंदरमसाठी घेतलं होतं. तुम्हें क्या कहकर बुलाऊं? फूलों में महक तुम्हारी, पहाड़ों में रंग तुम्हारा है, लहरों में संगीत तुम्हारा है, चांद सूरज में रोशनी तुम ही से है. तभी तो माथा टेक रहा हूं तुम्हारे आगे. ठुकराना मत. सुनो, मैं तुम्ही से कह रहा हूं, कहीं फिर ना कह देना कि तुम तो मुझे जानती नहीं. 70-80च्या दशकात अमिताभ बच्चन सोबत त्याची खूप चांगली जोडी जमली. प्रेक्षकांनी या जोडीला भरपूर पसंती दिली. दीवार, कभी कभी, त्रिशूल, काला पत्थर, सुहाग आणि शान यासारखे संस्मरणीय चित्रपट त्यांनी दिले. आप हंसकर मुझे ये बता देते कि आपको पूजा से प्यार था, कसम से मेरी इज्जत आपके लिए और बढ़ जाती. ये तो खुशी की बात है, फख्र की बात है. अरे पूजा है इतनी हसीन के आदमी का जान देने को जी चाहता है. या सुवर्ण काळातील हिंदी सिनेमातला सगळ्यात यादगार संवाद म्हणजे, आज मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास माँ है. दीवार, नंतर त्रिशूल, सिलसिला, काला पत्थर या सगळ्या पिक्चर्समध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्याबरोबर त्याने थोडी तोड काम करून एक अभिनेता म्हणून पण आपलं हे दाखवून दिलं, आपलं काय मेटल दाखवून दिलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.